रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण एक अतिशय सुंदर असा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आपण पाहणार आहोत. तर तो अभंग असा आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धावे घाली पान्हा, मोहे धावी घाली पान्हा, नाम घेता पंढरीराणा, कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता, सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी, आम्हा घाली पाठीकडे, आपण कळिकाळाशी भिडे, तुका म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावे मधी, मोहे धावे घाली पान्हा, नाव घेता पंढरीराणा. तर अशा रीतीने हा मूळ अभंग आहे. आणि आता या अभंगाचा आपण सरळ भावार्थ पाहू. अभंगाचा सरळ भावार्थ. या अभंगामध्ये भगवंतानी अवतार धारण करण्याचं कारण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते सांगतात की आम्हा भक्तांसाठी भगवंतांनी मत्स्य, कूर्म, वराह इत्यादी अवतार धारण केलेले आहेत. दुसऱ्या चरणात सांगतात की भक्ताने भगवंताचं केवळ नामस्मरण केलं तरी तो पंढरीचा राणा त्या भक्तांच्या मोहाने धावत येतो आणि त्या भक्तावर आलेलं संकट तो निवारण करतो. तर हा भक्तांचा जो मोह असतो तो मोह किती असतो, तर ज्याप्रमाणे वासराच्या मोहाने गाय प्रेमापोटी पाहणा सोडते आणि ते वासरू गायीचं दूध पिऊन आनंदित होतं, त्याची जी तृषा आहे ती तृप्त होते, त्याप्रमाणे हा भगवंत आपल्या भक्तासाठी धावत येतो आणि त्याचं समाधान करतो. तिसऱ्या चरणात म्हणतात की अनेक लोक शंका घेतात की तुम्ही सांगता त्याप्रमाणे जर या सृष्टीमध्ये भगवंताचं अस्तित्व आहे, जर या सृष्टीमध्ये खरोखर देव आहे, तर तो देव का दिसत नाही आम्हाला, बरोबर की नाही? तर त्याचं महाराजांनी उत्तर दिलेलं आहे की जे कोणी अभक्त आहेत त्यांना भगवंत दिसत नाही, पण भक्ताचे संकट निवारण करण्यासाठी तो अचानक कुठूनही प्रकट होऊ शकतो. आणि जेव्हा तो भगवंत प्रकट होतो त्यावेळेला भक्ताला ज्या अभक्ताने त्रास दिला आहे त्याला तो पहिला आणि शेवटचा असा दिसतो. पहिला का दिसतो, तर आयुष्यभर पाहिला नव्हता, आणि शेवटचा का दिसतो, तर त्या अभक्ताचाच शेवट होणार आहे, त्याच्यामुळे त्या भगवंताचं पुन्हा दर्शन होण्याचा योग त्या अभक्ताच्या कपाळी नाही, त्या अभक्ताच्या भाळी नाही. त्याच्यामुळे त्या अभक्ताला तो भगवंत पहिला आणि शेवटचा दिसतो. हे तुम्ही लक्षात घ्या.
तर त्यामुळे ते आपल्याला सांगत असतील की आम्हाला हा देव का दिसत नाही, तर अजूनपर्यंत तो योग आलेला नाही, आणि तो योग आल्यानंतर तो दिसला हे लोकांना सांगण्याचा योग त्या अभक्ताला मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढच्या 4थ्या चरणामध्ये भगवंताचं जे वर्णन आहे करताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात की हा भगवंत कसा आहे, हा भगवंत कसा कृपाळू आहे, तर जे काही सुख आहे ते सगळं सुख जे आहे ना, ते सगळं सुख तो आपल्या भक्तांना देऊन टाकतो, आणि भक्ताच्या वाट्याचं जे काही दुःख असेल ते सर्व दुःख तो आपण आपल्याकडे घेतो. असा व्यापार कोणी करतं का हो? अनेक करतात. जी माय माऊली असते की नाही, ती माय माऊली आपल्या मुलाला इतकं जपते की तो उन्हात गेला तर त्याच्यावरती छत्र धरते, त्याला सावली करते, कारण तो लहान आहे ना बाळ, त्याला दुःख होईल, त्याला आपल्या कडेवर घेते, कारण तो आहे ना, तो रांगणारा असतो, तो चालू शकत नाही म्हणून. म्हणजे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि म्हणून आपण भगवंताला माऊली म्हणतो, कारण तो माऊलीप्रमाणे आपल्या भक्तांचा सांभाळ करतो. आणि 5व्या याच्यामध्ये म्हणतात आहेत की जेव्हा कळी काळ आपल्या भगवंताच्या भक्ताला ग्रासायला येतो, तेव्हा त्या कळी काळाच्या मध्ये आणि आपल्या भक्तामध्ये तो भिंत बनून उभे राहतो. आणि ही भिंत ही साधी सुधी नसते महाराज, ही बुलेट प्रूफच्या पलीकडची भिंत असते. एखाद्या वेळा बुलेट प्रूफ मधून बुलेट आरपार होईल, परंतु संकट जे आहे ते भगवंताला पार करून त्या भक्ताला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही, असा तो दयानिधी आहे. तो नुसता भिंत बघून गंमत बघत उभा नाही राहत, तर तो त्या संकटाचा सामना करतो आणि त्या संकटाचं निराकरण करतो, त्या संकटातून आपल्या भक्ताची सोडवणूक करतो, असा तो भगवंत आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की आम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं, आम्ही जर या भगवंताला शरण गेलो, तर काय फायदा होईल, तर आम्हाला या भवसागरातून पलीकडे जाण्याची काही भीती राहणार नाही. जाण्याची भीती का राहणार नाही, तर हा भगवंत कृपानिधी आहे, हा भगवंत दयानिधी आहे, हा आम्हाला अगदी नावेमध्ये बसवून अगदी आरामात पलीकडे घेऊन जाईल. मग ही नाव जर पाहिजे असेल तर आपल्याला पण नाव घेतलं पाहिजे. एक कुणाचं नाव घेतलं पाहिजे, तर मोहे धावे घाली पान्हा नाव घेता पंढरी. या अभंगामध्ये नाव हा जो शब्द आहे तो 2 वेळा आलाय. ध्रुपदामध्येच हे नाव, की नाव घेता पंढरी राणा. पंढरी राण्याचं जर नाव घेतलं तर पंढरीचा राणा तुमच्याकडे येईल, बरोबर की नाही. की ज्ञानदेव सांगे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता द्वारकेचा राणा म्हणा की पंढरीचा राणा म्हणा, कारण का द्वारकेचा जो आहे तोच तिथे जाऊन उभा राहिलेला आहे, म्हणजे हा एकच आहे, हाच द्वारकाधीश आहे आणि हाच पंढरीनाथ आहे. आणि दुसरी जी नाव आहे ती नाव म्हणजे काय, नौका, हरिनामाची नौका, हरिनामाचं तारू, बरोबर की नाही. तर ज्या माणसाने हे तारू पकडलं, त्या तारवात बसला, तो या भवसागरातून पलीकडे गेला, हे 100% आपण लक्षात घेतलं पाहिजे.
तर अशा रीतीने हा सरळ भावार्थ या ठिकाणी आपण कथन केलेला आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जर या अभंगाची उकल करायची आहे, हा अभंग जर सोडवायचा आहे, तर आपण अतिशय सोपी पद्धत त्यासाठी केलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की प्रस्तावना करायची, त्याच्यानंतर गायनाचार्य त्या गायनाच्या त्या ओळीचं गायन करतील आणि नंतर मग काय की त्याच्यावरती आपण निरूपण करायचं. तर या ठिकाणी आपण पहिली जी गोष्ट आहे त्याची फक्त नुसती सुरुवात करू, रुजवात करू आणि मग पुढच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये त्याच्यावरती आपण विचार करूया. तर पहिलं काय असतं, अभंगाचं पहिलं चरण, त्याच्यामुळे आपण त्याची प्रस्तावना करायची. म्हणजे पहिलं चरण काय आहे, तर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. तर त्या अवतार शब्दाचा विचार जो आहे तो आपण पहिल्यांदा केला पाहिजे. अवतार शब्दाचा विचार करायचा आहे. तर अवतार म्हणजे काय, तर अवतार मध्ये दोन भाग आहेत. त्याच्यामध्ये एक उपसर्ग आहे आणि हा उपसर्ग आहे अव, आणि त्याला जोडलेला जो भाग आहे तो आहे तृ, आणि तो तरती. तृ म्हणजे काय, तर तरती हा धातू आहे तो, आणि त्याच्यामुळे अवतरती याचा जर आपण अर्थ पाहायला गेलो तर त्याचा अर्थ असा होतो की तो खाली येतो. तो खाली येतो म्हणजे काय आहे, आता तसं पाहायला गेलं तर या विश्वामध्ये काहीही वर नाही किंवा काहीही खाली नाही. हा विश्वच एक भ्रम आहे. हे वर आणि खाली हे शब्द जे आहेत ते आहेत सापेक्ष शब्द. त्याच्यामुळे त्या सापेक्ष भावानेच आपण विचार केला पाहिजे की अंतराळच्या दृष्टीने आपण खाली आहोत आणि पाताळाच्या दृष्टीने आपण वरती आहोत. तर त्याच्यामुळे वर काय आणि खाली काय याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. म्हणून अवतार म्हणजे अवतरती, म्हणजे तो भगवंत खाली येतो, म्हणजे काय या मृत्यू लोकामध्ये येतो. ठीक आहे. तर या अवताराचे प्रकार किती आहेत, तर या अवताराचे प्रकार 6 आहेत. पहिला प्रकार काय आहे, तर अंशांश. दुसरा प्रकार काय आहे, तर अंश. तिसरा प्रकार काय आहे, तर आवेश. चौथा प्रकार काय आहे, तर कला. पाचवा प्रकार काय आहे, तर पूर्ण. आणि 6वा प्रकार काय आहे, तर पूर्णतम. बरोबर आहे की नाही. तर अशा रीतीने तो भगवंत खाली आला म्हणजे त्याने काय घेतला, तर त्याने घेतला अवतार. आणि कुणासाठी घेतला, अभंगाचं पहिलं चरण. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. तर या चरणाचं गायन केलं जातं आणि मग त्या चरणावरती आपल्याला निरूपण करायचं आहे. आणि ते निरूपण करताना आपण का सांगायचं आहे, तर राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे. याच्यावरचं विवेचन आहे ते आपण पुढच्या क्लासमध्ये अवश्य पाहूया. आणि अशा रीतीने व्यवस्थित पद्धतीने, आध्यात्मिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने मांडणी करत आपण या अभंगाची सोडवणूक करूया आणि हे सर्व जाणून घेऊया असं मी म्हणतो. आणि या ठिकाणी आपण थांबूया. रामकृष्ण हरी. हा, ते हे सगळं ते रेकॉर्डिंग साठी बोललेलं आहे मधलं, म्हणून तुम्ही मध्ये डिस्टर्ब नाही केलं, चांगलंच केलं ते. आता आपल्याला काय आहे की आपण जो क्लास आहे सांगितलं होतं की 8:45 संपणार आहे. तर त्याच्यामुळे आपले सगळे मंडळींनी रामकृष्ण हरी मिळून निरोप घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी थांबतोय. कुणाला काही शंका असली तुम्ही फोन करायला हरकत नाही. रामकृष्ण. याची पीडीएफ नंतर मिळणार, आता नाही मिळणार.
नाही नाही, नंतर मिळणार सगळ्यांना. हा रामकृष्ण आहे. सर्वांना सर्वांना प्रश्न